मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता जमा होणार का? यादीमध्ये तुमचं नाव नाही, मग आता काय करायचं आहे? तर ऑफलाईन ई-के-वाय-सी जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. किती दिवस लाडक्या बहिणीची ही प्रक्रिया सुरू राहणार आहे, सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर ऑफलाईन ई-के-वाय-सी आता फक्त आणि फक्त ऑफलाईन ई-के-वाय-सीच होणार आहे. ऑनलाईन ई-के-वाय-सी पूर्णपणे बंद झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली आहे किंवा ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे, ज्यांना नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, म्हणजेच एकूण 3,000 रुपये जमा झाले नाहीत, अशा लाडक्या बहिणींसाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. व ज्यांची ई-के-वाय-सी चुकली आहे व त्यांना पुन्हा एकदा ई-के-वाय-सी करायची आहे, या लाडक्या बहिणींसुद्धा हे महत्त्वाचे असणार आहे. तर तुम्हाला 3,000 रुपये मिळवण्यासाठी अर्ज करावे लागणार आहे का? तर लक्षात घ्या, जो पेंडिंग हप्ता आहे, 3,000 रुपयेचा, ते काही पैसे मिळणार नाही आपल्याला. म्हणजेच काय सांगता येत नाही, तो जमा करायला पाहिजे आहे, पण खूप शक्यता कमी आहे. कारण का? तर जून-जुलैमध्ये ज्यांचे हप्ता आले नव्हते त्यांना डायरेक्ट सप्टेंबर किंवा ऑगस्टमध्ये आले होते, त्यांना पेंडिंग हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे सध्या तरी हे 3,000 रुपयेसाठी नाही, तर पुढील हप्ते तुमचे चालू होण्यासाठी, म्हणजेच काय जानेवारी असो किंवा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असो, हे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? हे ऑफलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी करावं लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात का? आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा हा प्रश्न आहे की ऑनलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी चालू आहे का? किंवा आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहतो, आमचं गाव दुसरीकडे आहे, तर आम्हाला ऑनलाईन पद्धतीने आम्ही ई-के-वाय-सी करू शकतो का? तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुमच्या गावाच्या ठिकाणी म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती कोणतं गाव असणार आहे, तिथेच तुम्हाला काय करावं लागणार आहे? ऑफलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी करावं लागणार आहे. तुमचं विनंती अर्ज द्यावं लागणार आहे. ऑनलाईन पद्धत पूर्ण बंद झालेली आहे. ऑफलाईन पडताळणी होणार आहे. म्हणजेच अंगणवाडी सेविकाताईंच्या मार्फत ही ऑफलाईन ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्वे सुरू झालेले आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविकाताई प्रत्येक लाडक्या बहिणींची घरी जात आहेत किंवा तिथे जे काही अंगणवाडी केंद्र असतात तिथं जाऊन बोलवत आहेत व प्रत्येक लाडक्या बहिणीची चौकशी केली जात आहे. तुमचा हप्ता बंद झाला आहे का? तुमचा हप्ता सुरू आहे का? ही सगळी माहिती तिथे विचारली जाते. अर्ज करते वेळेस तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे? तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, विनंती अर्ज करते वेळेस तुमचा आधार कार्ड, पती किंवा वडिलांचा आधार कार्ड, रेशन कार्ड, अजून जे काही TC आहे, हे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे. एवढंच कागदपत्र लागणार आहे, जास्त काही लागणार नाही आहे. आता हे कागदपत्रे तुम्हाला त्या विनंती अर्जासोबत अटॅच करायचं आहे. विनंती अर्ज अजूनही तुम्हाला मिळाला नसेल तर आपल्या कमेंटमध्ये पहिली जी कमेंट आहे पिन करून ठेवलेली व्हॉट्सअप चॅनलची, तिथे तुम्ही बघू शकता आणि तिथे ग्रुप जॉईन होऊन, ते चॅनल जॉईन होऊन तुम्ही काय करू शकता? विनंती अर्ज डाउनलोड करू शकता. यादीमध्ये नाव नाही, दुसरा टप्पा पार पडणार, त्यामध्ये तुमचं नाव येणार आहे. आता सध्या पहिला टप्पा चालू आहे, त्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही, टेन्शन घेऊ नका. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं नाव येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही मात्र अंगणवाडी सेविकाताईंकडे चौकशी करत राहायचं आहे. आज न उद्या ही प्रक्रिया तुमच्या तालुक्यामध्येही सुरू होणार आहे, तुमच्या गावामध्येही सुरू होणार आहे. टेन्शन घेऊ नका. ई-के-वाय-सी ऑनलाईन होईल का? तर नाही, ऑफलाईनच होणार आहे. ज्यांनी ऑनलाईन ई-के-वाय-सी केली नाही त्यांचं काय? तर तिथे सुद्धा एक प्रश्न उपस्थित आहे. ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता? विनंती अर्ज व मागे अजून एक अर्ज दे की आमची ऑनलाईन ई-के-वाय-सी झाली नव्हती म्हणून आम्ही ह्या पद्धतीने ऑफलाईन ई-के-वाय-सी करत आहोत. सक्सेसफुल मेसेज आला होता, मग आम्ही करायचं का नाही ई-के-वाय-सी? तर बऱ्याच लाडक्या बहिणींना काय झालं होतं की सक्सेसफुल मेसेज आला होता. ओके, सक्सेसफुल मेसेज आला होता, पण काय झालं की पैसे मात्र जमा झाले नाही. 3,000 रुपये जमा झाले. मग बऱ्याच जणांचं काय, आम्ही ई-के-वाय-सी केली होती, आम्हाला सक्सेसफुल मेसेज आला आहे, मग आमच्या खात्यामध्ये हे पैसे का जमा झाले नाहीत किंवा आमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबरचे पैसे का पडले नाहीत? तर लक्षात घ्या, ई-के-वाय-सी करताना प्रश्न होते, त्यामध्ये चुका झाल्यामुळे तुम्ही सरकारी नोकरदार आहेत असे तिथे सबमिट झाल्यामुळे सक्सेसफुल जरी मेसेज आला तरी तुम्हाला हप्ता आला नाही, म्हणजे मागील हप्ता तुम्हाला मिळाला नाही, तर तुम्ही काय करायचं आहे? ऑफलाईन ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे व पूर्णपणे जे काही प्रश्न असतील तुम्ही अंगणवाडी सेविकाताईंकडे विचारायचं आहे, जेणेकरून काय होईल की तुमची फिजिकल पडताळणी, फिजिकल व्हेरिफिकेशन होईल व तुमचे सर्व प्रश्न सुटतील व तुमचा हप्ता हे तुमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे हे काम करायचं आहे, कारण पुन्हा संधी तुम्हाला मिळणार नाही. परत एकदा असं नको व्हायला की तुमचा हप्ता बंद व्हायला पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण लाडक्या बहिणींना माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.